अजित पवार, नवाब मलिक आणि सुनील तटकरे यांच्यात एक तास चर्चा. मतदारसंघातील कामं होत नसल्यामुळे भेट घेतल्याची माहिती. हिवाळी अधिवेशनातील गोंधळानंतर अजित पवार आणि मलिकांची भेट. मवियाच्या जागा वाटपात वंचितला लोकसभेच्या 12 जागा द्या. काँग्रेस, शरद पवार गट, ठाकरे गट, वंचितमध्ये समसमान जागा वाटप व्हावं. वंचितची महाविकास आघाडीकडे मागणी. मनोज जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनापूर्वी मागासवर्ग आयोगाच्या हालचाली. 20 जानेवारीच्या आधी मराठा समाजाच्या मागासलेपणाचं सर्वेक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न. आज पुण्यात बैठक. आज बातोशीवर लोकसभा मतदारसंघ आढावा बैठक. उद्धव ठाकरे घेणार लोकसभा मतदारसंघाचा आढावा. दुपारी 12:30 वाजता बैठक. पुण्याच्या जुन्नरमध्ये आजपासून शेतकरी आक्रोश मोर्चाचा प्रारंभ. राज्य सरकारविरोधात महाविकास आघाडीच्या वतीनं मोर्चाचं आयोजन. सकाळी 8 वाजता मोर्चाला सुरुवात. लोकसभेच्या जागा वाटपावरनं शिंदे गट आणि अजित पवार गटात रस्सीखेच. लोकसभेसाठी समसमान जागा वाटपाची अजित पवार गटाची भूमिका. सूत्रांची माहिती. शिंदे गटाप्रमाणेच अजित पवार गटाला जागा मिळाव्या. छगन भुजबळांची प्रतिक्रिया. समसमान जागा वाटप व्हावं अशी आमची भूमिका, असंही म्हणणार. जागा वाटपाबाबत माध्यमांमधनं चर्चा करणं योग्य नाही. आमचे आमदार तुमच्यापेक्षा जास्त आहेत. भुजबळांनी लक्षात ठेवावं. शंभूराज देसाईंचा पलटवार. जागा वाटपासंदर्भात जानेवारीत अंतिम अमित शहा यांच्यासोबत चर्चा करणार. महायुती म्हणून एकत्र बैठकीमध्ये जागा वाटपावरती चर्चा होईल. सुनील तटकरे यांची माहिती. भांडा सौख्य भरे. जागा वाटपातील रस्सीखेचीनंतर विजय वडेट्टीवारांची शिंदे आणि अजित पवार गटावर टीका. पक्षात कोणतेही मनभेद नाहीत. माढा लोकसभेच्या जागेवरनं चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान. मतभेद असल्यास दूर करू, अशीही माहिती. हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, माढा, बुलढाणा, परभणी या जागा लढवणार. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींचं वक्तव्य. आम्हाला महायुती आणि महाआघाडीचाही अनुभव वाईट, असंही वक्तव्य. राम मंदिराच्या निमंत्रणावरनं वादाची पंगत. राज ठाकरे व्हीव्हीआयपी म्हणून त्यांना निमंत्रण. भाजपवर टीका करणाऱ्यांना का बोलवायचं. उद्धव ठाकरेंना निमंत्रण न पाठवण्यावर गिरीश महाजनांचं विधान. प्रभू रामाचं बोट धरून मंदिरात नेणारे विष्णूचे 13वे अवतार म्हणजे मोदी. भाजपच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरच्या फोटोवरनं संजय राऊतांची मिश्किल टीका. तर राऊतांना पोटशूळ उठतोय. गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर. अयोध्येमध्ये एकच भक्त व्हीआयपी, ते म्हणजे नरेंद्र मोदी. बाबरी पाडल्यावरती पळून जाणारे हिंदुत्वाची भाषा करतात. संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा. राहुल गांधी, खरगे किंवा उद्धव ठाकरे कुणीही पंतप्रधान बनू शकतं, संजय राऊतांचं वक्तव्य. तर पंतप्रधान पदाचे 3 उमेदवार देऊन राऊतांनी देश वाटायचं ठरवलंय का, शेलारांचा सवाल. सातत्यानं महाराष्ट्र मागच्या काळात एफडीआयमध्ये अग्रेसर होता. मध्यंतरी तो 2 वर्ष मागे राहिला. आता तो पुन्हा नंबर 1 झाला. महाराष्ट्राच्या विकासावर बोलताना फडणवीसांची उद्धव ठाकरेंना टोलेबाजी. तर उद्धव ठाकरे यांना आधी महापौर पदाची निवडणूक लढवून दाखवावी. निलेश राणेंचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र. उद्धव ठाकरे महापौर होतील का ते आधी पहा, असाही पलटवार. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर शेतकऱ्यांच्या मुद्द्यांसाठी भिडणार. दूध, कांदा, कापूस, सोयाबीनसह शेतमालाच्या दरांसाठी मनोज जरांगे आंदोलनाच्या तयारीत. मराठा आंदोलना दिवशीच ओबीसींचंही आंदोलन होणार. प्रत्येक जिल्ह्यात लाखोंचे मोर्चे आम्ही काढणार. ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची प्रतिक्रिया. मी एकटा नाहीये, माझ्यासोबत अनेक नेते आणि आमदार पण आहेत. तर ते वेळ आल्यावर माझ्यासोबत बोलतील. ओबीसी आरक्षणावरून छगन भुजबळ यांचा दावा. मागासवर्ग आयोगानं फक्त मराठा समाजाचा सर्व्हे करावा. आयोगानं ओबीसीतील जातींचा सर्वेक्षण केल्यास कोर्टात जाणार. ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचा इशारा. ओबीसीतनं मराठा आरक्षण देण्यास आमचा विरोध, असंही वक्तव्य. आम्हाला कठीण निकष लावले तर सर्वांनाच लावावे लागतील. मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणावरती मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. तर फक्त मराठा समाजावर अन्याय नको, अशीही प्रतिक्रिया. राज्य सरकारला 1 तासही वाढवून दिलेला नाही. 20 जानेवारीपर्यंत शेतीची कामं पूर्ण करण्यासाठी वेळ घेतलाय. जरांगेंचा सरकारला इशारा. शेतीचं काम अटकून निघणार. अंतरवालीतनं बाहेर निघाल्यावर सरकारसाठी चर्चेची दार बंद. अंतरवाली सराटीतनं मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं पायी निघणार. 20 तारखेपासून सुरुवात. जरांगे मुंबईमध्ये येण्याआधीच निर्णय होणार. मंत्री गिरीश महाजनांचं आश्वासन. गावबंदी नसतानाही भाजप आमदाराला मराठा तरुणांनी रोखलं. नांदेडच्या कामठा गावामध्ये आमदार राम पाटील रातोळीकर येताच मराठा तरुण आक्रमक. आरक्षणासाठी तुम्ही काय केलं, असा सवाल. बात निकली है तो दूर तक जाएगी. अमोल कोल्हेंचा अजित पवारांना इशारा. 1.5 वर्षांपूर्वी कोल्हेंनी राजीनामा दिल्याचा अजित पवारांचं वक्तव्य. तर खासगीत झालेली चर्चा सार्वजनिक करायची नसते, कोल्हेंचं उत्तर. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. कोल्हेंचा आढळराव पाटलांना टोला. मतदारसंघात केलेल्या कामांच्या जोरावर लोकांपुढे जाणार, कोल्हेंचं उत्तर. राजकीय भूमिका बदलल्यानं अजित पवारांची माझ्यावर टीका. दादांची भेट घेऊन त्यांचं मत समजून घेईन, कोल्हेंचं वक्तव्य.
प्रताप पाटील चिखलीकरांची स्वतःची जागा डळमळीत म्हणून ते माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करतायत। अशोक चव्हाण भाजपत येणार असल्याच्या दाव्यानंतर चव्हाणांचं चिखलीकरांना प्रत्युत्तर। अशोक चव्हाणांनी भाजपत प्रवेशाबाबत खुलासा करावा, अशोक चव्हाण यांच्या टीकेनंतर चिखलीकरांचं आव्हान। कर्जत जामखेड एमआयडीसीच्या नव्या सर्वेक्षणावरून आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे यांच्यात राजकारण। माझे विरोधक कुठल्याही एका जमिनीवरती जातात आणि फोटो काढतात, रोहित पवारांची आमदार राम शिंदेंवर टीका। जागेसंदर्भात बैठक घेतली नाही, कुठली जागा हे सांगितलं नाही, नीरव मोदीसाठी काही बोलणं झालं होतं का, रोहित पवारांच्या टीकेला राम शिंदेंचं प्रत्युत्तर। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मानद डॉक्टरेट प्रदान, जपानमधल्या कोयासन विद्यापीठाकडनं पदवी मिळवणारे पहिले भारतीय। 50% दरवाढीसाठी राज्यातील 5 ऊसतोड मजूर संघटना आक्रमक, पंकजा मुंडे ऊसतोड मजूर संघटनेच्या आंदोलनात सहभागी होणार। एसटी बँक पॅनलमध्ये शिंदेंच्या बंडाचा पॅटर्न, बँक कारभाराविरोधात सदावर्तेंविरोधात गेलेले 14 संचालक 27 दिवसानंतर मुंबईत। भावी खासदार म्हणून अंकिता पाटील यांचे झळकले फलक, इंदापुरात फलक झळकले। सारथी बार्टी महाज्योतीमधील फेलोशिप परीक्षेच्या गोंधळाची दखल, पुणे विद्यापीठाकडनं फेलोशिपचा पेपर अखेर रद्द, जानेवारीत परीक्षा। राज्यात 37 कोरोना रुग्णांची नोंद, कोरोनाबाधितांची संख्या 194, JN1 व्हेरियंटचेही 10 रुग्ण। पुण्यात आतापर्यंत JN1चे 3 रुग्ण, जिनोम सिक्वेन्सिंगमधनं माहिती आली समोर। कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यानं टास्क फोर्सची पुनर्रचना, अध्यक्षपदी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांची नियुक्ती। 31 डिसेंबरच्या मध्यरात्री विशेष लोकल चालवल्या जाणार, ते कल्याण आणि पनवेल CSMT अशा अपडाऊन मार्गावरती गाड्या चालणार। शुक्रवारपासून मुंबईमध्ये ढगाळ वातावरण आणि 29 ते 2 जानेवारी दरम्यान ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता। मुंबई महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे 714 निविदा प्रक्रिया प्रलंबित, औषधं, दूध आणि अन्न पुरवठ्यासंदर्भात निविदा प्रलंबित। दादर आणि ठाणे रेल्वे स्थानकात विना तिकीट प्रवाशांवर कारवाई, 1309 प्रवाशांकडनं 4 लाखांचा दंड वसूल। नववर्षानिमित्त मुंबईतनं मध्यरात्री 4 विशेष लोकल, CSMT ते कल्याण आणि पनवेल CSMT अशा लोकल गाड्या। रिया चक्रवर्तीला दुबईला जाण्यास अखेर परवानगी, CBIनं काढलेल्या नोटिशीला उच्च न्यायालयाकडनं अंतरिम स्थगिती। नक्षलवाद्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या वारसांना शासकीय नोकरी, उच्च तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय। गुजराती दिग्दर्शक असल्याची बतावणी करून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, चित्रपटात काम देण्याच्या नावाखाली अत्याचार करणाऱ्याला अटक। मुंबईत RBIसह 11 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी, ईमेल करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, संबंधित ठिकाणच्या सुरक्षेत वाढ। नागपुरात 60 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाला कोरोनाची लागण, जिनोम सिक्वेन्सिंगसाठी ज्येष्ठ नागरिकाचे नमुने प्रयोगशाळेत। काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर आज निर्णय येण्याची शक्यता, नागपूर जिल्हा सत्र न्यायालयात आज निर्णय देण्याची शक्यता। म्हाडाच्या भरती परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या आणखी एका उमेदवारानं अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचं उघड, विकास ढोले असं त्याचं नाव। वर्षभरात शुद्ध 10 ग्रॅम सोन्याचे दर 8,700 रुपयांनी वाढले, आता 3% GST सह भाव 65,300। ग्राहकांना मुद्रांक शुल्क आणि दंडात सवलत मिळणार, राज्य सरकारकडनं मुद्रांक शुल्क अभय योजना जाहीर। नवीन वर्षात पुणे मेट्रोकडनं नागरिकांना नवं गिफ्ट मिळणार, मेट्रोला मिळणारा प्रतिसाद पाहून फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय। पुण्याचा पुन्हा कोयता गँगची दहशत, येरोडा परिसरात 20 ते 25 गाड्यांची तोडफोड। पुण्यात शासकीय संस्थांकडे असलेल्या पाणीपट्टीच्या थकबाकीबाबत महापालिकेकडनं कडक पावलं उचलली जाणार, ही रक्कम वसूल करण्यासाठी संस्थांना नोटीस। पुण्यात 31 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान ढगाळ वातावरण, धुक्यासह गारठा वाढण्याची ही शक्यता, हवामान विभागाचा अंदाज। पुणे शहरातल्या गणेशखंड रस्त्यावरती सुरू असलेल्या मेट्रो मार्गिकेचं 31 लाखांचं साहित्य चोरीला, अज्ञात चोरट्यांनी चोरलं साहित्य। गोंदिया जिल्ह्यात थंडीचा कडाका अजून कायम, गरम कपडे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी, ग्रामीण भागातही शेकोट्या पेटल्या। म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर मंडळाकडनं नव्या वर्षात 1150 घरांसाठी सोडत, तर जानेवारीत जाहिरात प्रसिद्ध केली जाणार, नागपुरातही 450 घरं। महानगरपालिकेची धडक मोहीम, कर थकवल्यानं नागपुरात 463 मालमत्ता जप्त। डिफेक्टच्या अनुषंगानं केंद्र सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचना, नियमांचं उल्लंघन झाल्यास कायदेशीर परिणाम। दिल्लीमध्ये इस्रायली दूतावासाजवळ स्फोट, फॉरेन्सिक टीमकडनं दिल्लीतील इस्रायल दूतावास परिसरात चौकशी, स्पेशल सेलकडनं तपास सुरू। कोयना धरणातनं सांगलीसाठी पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू, टेंभू योजनेचं आजपासून आवर्तन सुरू होणार। धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बहुप्रतीक्षित अक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेचं गिरीश महाजनांच्या हस्ते लोकार्पण होणार।
नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणामध्ये अल्पसा पाणीसाठा, शहराला पाणी टंचाईच्या समस्येला सामोरं जावं लागणार। यवतमाळच्या पांढरकवडा इथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या विरोधात नागरिक आक्रमक, सरपंच, संघटना आणि आदिवासी बांधवांचा मोर्चा। शिर्डीच्या साई मंदिरात पारंपरिक पद्धतीनं दत्त जयंती सोहळा, मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती।